केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यानुसार आपण बघतोय की सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून आता या राज्याला या भाषेच्या विकासासाठी म्हणून भरीव अनुदान देखील मिळणार आहे आणि मराठी भाषा गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी मराठी एकीकरण समितीनं केली होती। सोबतच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली होती आणि आता निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातले मराठी जन जे आहेत, मराठी मतदार जे आहेत, ते नक्कीच एकीकडे आपण बघतोय आनंदी असतील, कारण केंद्र सरकारचा हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। मराठी भाषेला एक प्राचीनता होती, श्रेष्ठता होती, स्वयंभूपणा आहे, तसंच सलगता आहे आणि त्याचमुळे मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। याआधी देखील रंगनाथ पठारे समितीनं 436 पृष्ठांचा अहवाल देखील या ठिकाणी प्रसिद्ध केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय पाली, बंगाली, आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषेला एक विविध एका वेगळ्या पातळीची उंची आहे, एक प्राचीनता आहे, श्रेष्ठ आहे मराठी भाषा आणि आज निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आणि मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा देण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची खरं तर ही लढाई आणि आता मात्र या लढाईचा निर्णय आपण बघतोय। आपल्या निवडणुकांच्या तोंडावर जरी हा निर्णय झाला असला तरी मराठी जनांसाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असं नक्कीच म्हणता येईल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी करणारे अनेक पत्र गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आज मात्र पूर्ण झाली आहे। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला अभिजात भाषांचा दर्जा देण्याचा अधिकार असतो आणि अखेर आपण बघतोय की हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। प्राचीन साहित्य मराठीमध्ये करण्यात आलं होतं आणि मराठी भाषिकांना हेच प्राचीन साहित्य जे ते मौल्यवान वारसा वाटावं असंच आहे आणि तो एक महत्त्वाचा निकष देखील असतो अभिजात भाषेच्या दर्जासाठी। आणि आज आपण बघतोय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारच्या वतीनं मिळालेला आहे। गेल्या अनेक दशकांची ही मागणी आज अखेर पूर्ण झालेली आहे। अनेक अहवाल, अनेकदा मागण्या देखील करण्यात आल्या होत्या, अनेकदा मागण्यांचं पत्र देखील केंद्र सरकारकडे राज्य शासनाच्या वतीनं पाठवण्यात आलं होतं। विविध राजकीय पक्षांनी देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी केली होती आणि आपण आता बघतोय की अनेक दशकांच्या या मागणीला यश आलेलं आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा केंद्र सरकारनं दिला। याआधी देखील अनेक भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला होता, परंतु मराठी भाषा ही प्रतीक्षेत होती आणि आज अखेर मराठी भाषेला देखील हा दर्जा मिळालेला आहे। या भाषांमध्ये आता मराठी भाषेच्या अनेक प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूद देखील केली जाऊ शकते, करण्यात येते। केंद्र सरकारकडून ती आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येते। काही कोटी रुपयांमध्ये ही आर्थिक तरतूद असू शकते। मराठी भाषेला आणखीन समृद्ध करण्यासाठी हा हातभार या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर लागू शकतो। परंतु आता आपण बघतोय की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नक्कीच मराठी जी गेल्या अनेक दशकांची, शतकांची खरं तर ही भाषा एक प्राचीन श्रेष्ठता लाभलेली आपली मराठी मायबोली ही आता मात्र अभिजात भाषेचा दर्जा घेऊन आणखीन या भाषेच्या समृद्धीकरणासाठी, विकासासाठी म्हणून केंद्राकडून देखील निधी यासाठी म्हणून उपलब्ध होतो। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय यासाठीचा निधी उपलब्ध करून देत असते आणि आता पाली, बंगाली, आसामी भाषेला हा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेला देखील अखेर केंद्र सरकारनं हा दर्जा दिलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मराठीच्या अभिजात दर्जाचा निर्णय लवकर घेतला जाईल असं सांगण्यात येत होतं आणि आज अखेर आपण बघतोय तमाम मराठी जनांची ही मागणी पूर्ण झालेली आहे। केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषेतून नोंदवलेला इतिहास हा अति प्राचीन स्वरूपाचा आणि तोच एक सगळ्यात महत्त्वाचा निकष खरं तर ठरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी।
कारण जवळजवळ 1500 ते 2000 प्राचीन वर्ष जुना असा मराठी भाषेचा इतिहास असावा लागतो। आणि आपण बघतोय की मराठी भाषा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की किती प्राचीन होती आणि त्याचमुळे या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा हा निकष त्याच ठिकाणी पूर्ण होत होता। आणि गेल्या अनेक वर्षांपासून जी मराठी जनांची मागणी होती ती आज अखेर केंद्र सरकारनं पूर्ण केली असं म्हणावं लागेल। अनेक प्राचीन साहित्य खरं तर मराठी भाषेमध्ये लिहिलं गेलं होतं आणि मराठी जनांसाठी हे प्राचीन साहित्य जे होतं तेच एक मौल्यवान वारसा वाटावं असं होतं। आणि आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून या भाषेच्या विकासासाठी आणि समृद्धीकरणासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात येतो।